आजपासून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे सुरुवात होणार। डाबरच्या अनेक उत्पादनांवर एफएसएसएआयची कारवाई। 100% शुद्ध नैसर्गिक असल्याचा दावा करणाऱ्या मध आणि तुपाच्या विक्रीस बंदी। उत्पादनं आणि वेबसाईटवरील 100% शुद्धीचा दावा खोटा असल्याचा शेरा। डॉक्टरांच्या विविध संघटनांचा एक दिवसांचा बंद। बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदवण्याच्या प्रस्तावाला विरोध। भारतीय वैद्यकीय संघटना मार्ड एएसएमआय संपात सहभागी होणार। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी। धनुष्यबाण चिन्ह गोठवणार का? सुनावणीकडे लक्ष। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचं पत्र। अजित पवारांच्या पश्चात कोणते बदल केले त्याची कागदपत्र सादर करा अशी सूचना। संसदेत आजही गदारोळाची शक्यता। विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवर गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी, तर राम मंदिरातल्या दान चोरीवरही चर्चेचा आग्रह। अभिजित दिपकेंना झेड+ सुरक्षा द्या। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या कास्ट्राईब महासंघाची मागणी। दाभोलकर आणि पानसरेंसारखी हत्या होण्याची भीती व्यक्त। E20 पेट्रोल विरोधात अरविंद केजरीवाल मैदानात। आज पंतप्रधान मोदींच्या घरावर मोर्चा। देशभरातून आलेली निवेदनं पंतप्रधानांना देणार। बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरभच्या अटकेसाठी घुलेंचे कुटुंबीय आग्रही। 21 जूनला विकास घुलेंची हत्या झाली होती।